जवळपास 289 कोटी रुपयाची प्रकल्प, ज्यामध्ये शाळा आहे, हॉस्टेल आहेत, दवाखाने आहेत, वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा 12 तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि त्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। यवतमाळ जिल्ह्याने 35 मेगावॅटचे प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत। 14,000 शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार आहे। पण डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीने आपलं काम चाललंय।